खोकता खोकता पुरणपोळी नाही सॉरी करंजी करते पहिल्यांदा। हे बघा हे करंज्या बनवल्या, आता बघूया कढईमध्ये टाकल्यानंतर फुटतात की नाही। हां फर्स्ट टाइम बनव। हां करंज्या आवडल्या होत्या काय? हो ठीक आहे करून तसं काय। नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता। दुपारी वाजले 2, दुपारपासून स्टार्ट करतोय आणि तुम्हाला माहितीच आहे बरेच दिवस ब्लॉग मी नाही टाकलाय। खूप दिवस झाले ब्लॉग नाही आली मी बनायला कंटिन्यू, कारण की घरामध्ये प्रॉब्लेम होते। पहिले बाबूची तब्येत खराब होती, नंतर मम्मी, मग मी, आता सोनल आहे बघा। आज सोनलची तब्येत खराब आहे, रात्री 5 वाजता सकाळी 5 वाजतापर्यंत ताप होतं तिला, त्यामुळे तब्येत तिची पण ठीक नाही, सर्दी खोकला चालू आहे सगळ्यांना, त्यामुळे मी त्या चक्करमध्ये आहे। मम्मी आणि मी आता ठीक झालो आहे। काय काय बघा अजून थोडा थोडा मला पण खोकला आहे, मम्मीला पण आहे आणि सोनलला आत्ता नवीन झालेला आहे आणि बाबू इथे झोपला आहे। बाबूचा कमी झाला आणि मग पहिले मम्मीला झाला, कारण की बाबूला पहिले झाला होता खोकला, नंतर मग मम्मीला झाला, मम्मी नंतर मला झाला। सोनलला नव्हतं तेव्हा बरं होतं, ॲटलिस्ट सोनलला तरी नव्हतं, ॲटलिस्ट सोनल तरी लक्ष ठेवत होती बाबूवर, पण आता सोनलला झाला आहे आणि काल ताप पण तिला होता, डॉक्टरकडे जाऊन आली ती, बट ताप होता थोडा, तर त्यामुळे ब्लॉग वगैरे आम्ही शूट नाही करत होतो। व्हिडिओ पण इंस्टाग्रामवर पण व्हिडिओज शॉर्ट्स येत नाहीत माहिती आहे मला, तर त्यासाठी थोडंसं मला प्रॉब्लेम होतो, कारण की याच्यामध्ये मला व्हिडिओ बनवता येत नाहीत आणि सोनलची तब्येत ठीक नाही तर बाबूला बघणार कोण जास्त, मम्मी असतेच, बट तिला जास्त बघायला लागतं सोनलला। मम्मी तर बघायला असते, मी पण असतो, मम्मी आणि आम्ही दोघंच बघतोच, पण सोनल जास्त असते जवळ तिच्या, त्यामुळे आज ब्लॉग मी कंटिन्यू करेन। आज शनिवार आहे, खरं म्हणजे मी आज ऑफिसला जाणार होतो, बट नाही गेलो। सकाळी उठल्यानंतर मला माहिती पडलं की ताप येईल, तर मग मी बोललो नाही जात आज ऑफिसला, कारण की जर ही नाही बसली तर मला ॲटलिस्ट घेऊन बाबूला बसावं लागेल। तर आजचा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करतो। आता तर दुपारी 2 वाजले, तर थोड्या वेळाने जेवेन आणि मग ब्लॉग कंटिन्यू करेन पुढचा आजच्या दिवसाचा, आजच्या शनिवारचा। आजपासून मी प्रयत्न करेन की ब्लॉग कंटिन्यू टाकायचे, होप्स की कंटिन्यू ब्लॉग जातील आणि कंटिन्यू ब्लॉग बनवेन मी। तर चला आजचा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करतो थोड्या वेळानंतर, पहिले जेवण वगैरे घेतो आणि मग थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला। चला थोड्या वेळाने भेटतो। तर गाईस आता ब्लॉग संध्याकाळी चालू करतोय, संध्याकाळी म्हणजे रात्रीच चालू करतोय, कारण दिवसभर बाबू झोपत नव्हता, जागाच होता आणि सारखा हैराण करत होता आणि मम्मी जेवणाच्या ह्याच्यामध्ये होते आणि मम्मी पण काल 2 रात्रीपासून झोपली नाही, बाबूच्या ह्याच्यामध्ये जागीच होती। तर आता मम्मी झोपली वरती जाऊन आणि इथे सोनल पुरणपोळ्या करते बघा, खोकता पुरणपोळी नाही सॉरी करंजी करते पहिल्यांदा। हे बघा हे करंज्या बनवल्या, आता बघूया कढईमध्ये टाकल्यानंतर फुटतात की नाही। हां फर्स्ट टाइम बनव, बघूया काय होतं ते तुझ्या करंज्यांचं। सॉरी बघूया गाईस, तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळानंतर की करंज्या प्रॉपर बनतात की फुटतात। पहिल्यांदा बनवते, बनतील ना? बघूया बनतात की नाही। आता सोनलला जेवायला बसेलच थोड्या वेळाने, करंज्या वगैरे करेल आणि तिच्यासाठी भाकरी बनवेल। मी तर काय जेवण नाही, कारण की मला मन नाही जेवायचं, उशिरा जेवलो होतो त्यामुळे, कारण की बाबू जेवायला बसलो तेव्हाच बाबू उठला, त्यामुळे जेवण तर काय केलं नाही त्यामुळे। तर आता सोनल जेवून घेईल, मम्मी ती झोपली आहे, बघूया आता मम्मीला काय कधी उठते आणि कधी जेवते, कारण की ती 8 वाजताच जाऊन झोपली, कारण की तिला होतच नव्हतं, म्हणजे बसायला पण होत नव्हतं, एवढी झोप होती, कारण 2 रात्रीपासून ती जागरण करते आणि सकाळी 6 वाजेपर्यंत जागी होती बाबू बरोबर, त्यामुळे। आणि मी तर ऑफिसला जाण्यामुळे जायचं होतं, त्यामुळे मी झोपायचो आणि सोनल असायची जागी मध्ये मध्ये, बट थोडा वेळ झोपायची पण करायची, कारण तब्येत तिची काल बरी नव्हती, काल सकाळी आज सकाळी ना आज सकाळी, तर त्यामुळे बाबू आता तर झोपलेला आहे, तर बघूया कधी उठतो। आता त्याला जस्ट झोपवलं मी, सोनलने झोपवलं,
बघूया आता करंजा, बघूया काय होतं त्या. ते करंजाचीच वाट बघतोय मी. ते काही करंजा चालू झालं ना तळायला तेव्हा मी तुम्हाला दाखवतो, या झाल्यानंतर दाखवतो की करंजा फुटतात की चांगल्या होतात. तर चला थोड्या वेळानंतर भेटूया. तर गाईस हे 2 करंजा आता तळून झालेले आहेत. हे बघा गरम आहे. हे बघा आज काय खरं नाही बाबा. बायको करंजा फुटल्यात की नाही ते तुम्हाला दाखवतो. दिसत तर नाही फुटलेला पण कळेलच. अजून तळण्यास सुरुवात झालेली, 2 झाल्या होत्या पहिल्या. आता बघूया पुढच्या काय होतात त्या. 2 करून सुरुवात करतेस म्हणून. एक्झॉस्ट लावू. करंजा आवडल्या होत्या दुपारी वाटतं मम्मीने केलेल्या. हा करंजा आवडल्या होत्या काय? हो ठीक आहे. तर तसं काहीच सोन्याला करंजा करू दे, मग पुढे जेवायला बसेल थोड्या वेळानंतर 5-10 मिनिटांनी. तर मग तेव्हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. आता त्या करंजा होत आहेत बरोबर, पूर्ण कंप्लीट झाल्या की मग तुम्हाला दाखवतो की करंजा काय होतं. काय ग कुठल्या नाही ना, चांगलं आहे. तर काहीच जेवण वगैरे झालेलं आहे. आता वाजलेत बघा तुम्ही 1:30 वाजला. बाबू आता जस्ट उठला आहे मगाशी झोपल्यानंतर. तुम्हाला आवाज असेल व्हिडिओमध्ये. सोनल पण जागी आहे, मम्मी पण जागी आहे, सगळेच जागे आहेत. तर आता बाबूचं सगळं आवरून घेतो. त्याला मम्मीला सांगतो घ्यायला. आता जे सुटलं आहे. तर चला आजचा ब्लॉग मी जास्त मोठा नाही करतो, इथपर्यंतच करतो. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला उद्या भेटूया. गुड नाईट.